नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 व महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 अन्वये जन्म व मृत्यू नोंदणी करावयाच्या कार्यपद्धतीमध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये जर काय झालेलं आहे तर जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 हा 11 ऑगस्ट 2023 रोजी केलेल्या सुधारणेनुसार जन्म व नोंदणी मृत्यूची घटना झाल्यापासून 7 दिवसाच्या आत घटनेबाबत निबंधकाला संबंधिताकडून कळवणूक केल्यानंतर त्याबाबतचं त्यांना विनामूल्य हे प्रमाणपत्र दिलं जातं. परंतु कलम 13 मध्ये 7 ते जे काही 30 दिवस असेल या कालावधीमध्ये जर एखाद्याने स्वसाक्षांकित केलेल्या कागदपत्रांच्या आधारे जर हा दाखला निबंधकाला मागितला तर त्याच्यासाठी जे काही विहित फी वगैरे केलेली असेल ते अदा केल्यानंतर हे प्रमाणपत्र देण्यात येतं. परंतु 1 वर्षाच्या कालावधीनंतर जे काही नोंद आहेत ह्या जिल्हा दंडाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी यांनी नियुक्त केलेली जे काही कार्यकारी दंडाधिकारी यांनी खातरजमा केलेली व्यक्ती असेल त्यांनी खातरजमा करून त्याची सत्यता पडताळून आणि विहित जे काही फीस असेल ती आकारून जन्म व मृत्यूची नोंद घेण्याबाबत तरतूद आहे. तसेच अशा जे काही विलंबाने नोंद घेण्याबाबतच्या सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णयाचा 12 मार्च 2025 अन्वये कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. तर 12 मार्च 2025 म्हणजे आत्ताच्याच 1-2 महिन्याखाली तो नेमका निर्णय काय सांगितलेला आहे तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एक वर्षाच्या नंतर ज्यांच्या कोणाच्या नोंदी आलेल्या असतील त्यांच्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. तर जन्म मृत्यू नोंद नसल्याबाबतचं अनुपलब्धता प्रमाणपत्र देताना निबंधकानं अनुसरायची कार्यपद्धती सुद्धा त्या जे आर मध्ये निर्गमित करण्यात आलेलं आहे. काय आलेलं त्याच्यामध्ये तर निबंधकाच्या कार्यक्षेत्रामधील जे काही नागरिकांच्या जन्म मृत्यूबाबतची घटना घडली असल्या त्याबाबतचा सबळ पुरावा, जसं की आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो की पोस्टमॉर्टम म्हणजेच शवविच्छेदन अहवाल असेल किंवा प्रथम खबरी अहवाल किंवा जन्म घरी झाला असल्यास अंगणवाडी सेविका व तत्सम जे काही कर्मचारी असतील यांचं जबाब किंवा प्रतिज्ञापत्र किंवा रुग्णालयात नोंदीचं कागदपत्र असेल किंवा अन्य शासकीय अभिलेख असतील ते प्राप्त करून त्याची त्याबाबतची खात्री करूनच जन्म नोंदचं नसलेलं जी काही पुरावा असेल तो त्यांना देता येणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर काय दुसरं आहे की जन्म मृत्यूची नोंदणी अनुपलब्धता प्रमाणपत्राकरिता किंवा जन्म मृत्यूची नोंद घेण्यास 1 वर्षापेक्षा जास्त उशीर झालेला जे लेखी आहेत त्यांच्यासाठी प्रकरणी प्राप्त मागणी अर्जासोबत त्यांची जन्म मृत्यूची नोंद घ्यावीची आहे. यांचं रुग्णालयाचं त्याच्यासोबत प्रमाणपत्र असेल, त्यासोबत तुमचं आई वडिलांचं जे काही रक्ताच्या नातेवाईकांचं त्यावेळेस ज्या ठिकाणी राहत होते त्यांचं प्रमाणपत्र असेल, ज्यांचा जन्म दाखला असेल किंवा त्यांची टी असेल किंवा त्याची जमीन उताराची नोंद असेल, खरेदी खत असेल, कर पावती असेल, म्हणजे त्यांचा जो काही आधार कार्ड, पॅन कार्ड जो काही पुरावा असेल किंवा आरोग्यविषयक इतर कोणतेही त्यांचे पुरावे असतील ते तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला त्या अर्जाची छाननी होऊन जे काही ओळख पटवणारे वगैरे असतील ते अभिलेख रहिवासाबाबतचं झाले कन्फर्म तरच तुम्हाला ते जन्म मृत्यू नोंदची उपलब्धता नाही म्हणून हे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. त्या आधारावर तुम्ही नंतर मग हे करू शकता. त्यानंतर जर पाहिलं तर अर्जदार स्थानिक रहिवासी असल्याबाबतची पडताळणी करूनच निबंधकाने जन्म नोंदणी किंवा मृत्यू नोंदणीचं अनुपलब्धता प्रमाणपत्र द्यायचं आहे. अन्यथा स्थानिक रहिवासी नसेल तर जन्म मृत्यूची नोंदणी उपलब्धता प्रमाणपत्र देऊ नये याकरिता स्थानिक अहवाल किंवा पंचनामा करावा असं सुद्धा करून सांगितलं आहे. जन्म मृत्यूची जर नोंद घेण्याबाबत एक नोंदणीबाबत कारण मीमांसे सहज पडताळणी करून घ्यायच्या. नेमकं नोंदणीला उशीर का झाला, त्याची मीमांसा कारण जे काही असेल ते तपासून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरच एका कुटुंबातील जर एकाच वेळेस अनेक जण नोंदणी घेण्यासाठी जर अर्ज करत असतील तर तेव्हा त्यांची तर मोठ्या प्रमाणामध्ये सखोल चौकशी सखोल करायची आहे. कारण की त्यावेळेस फ्रॉड सुद्धा होऊ शकतो. जन्म मृत्यूचे जे काही हे विलंबाच्या नोंदणीबाबतचे पुरावे उपलब्ध झाल्यास किंवा पडताळणी खात्री झाल्यानंतर निबंधकाने अनुपलब्धता प्रमाणपत्र अर्जदारास सादर करायचं आहे. याबाबत आदेशानुसार जे काही संपूर्ण प्रस्तावाची एक प्रत जी आहे ती प्रत स्वयं स्पष्टीकरणासह अभिप्रायासह जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा तालुका दंडाधिकारी आणि किंवा ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केलेलं आहे अशा व्यक्तींना सादर करायची आहे. या प्रकरणी जे काही सबळ पुरावे उपलब्ध होत नसतील, खोटे पुरावे प्राप्त झाले असतील अशा बाबतची निदर्शनास आल्या तात्काळ ही जी माहिती आहे ती संपूर्ण तात्काळ पोलीस विभागाला द्यायची आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच ह्याच्यामुळं आता काय होणार आहे की तुमचं जे काही जरी तुम्हाला 1 वर्षाच्या नंतर पुरावा दाखल करायचा असेल किंवा जन्म दाखला काढायचा असेल
तर खरंच तुमचा जर जन्म दाखला तुम्ही काढलेला नसेल आणि तुमचं जर खऱ्या पद्धतीनं म्हणजे अर्थ असेल त्याच्यामध्ये, तुम्ही खोट्या पद्धतीनं जर काढत नसाल, खोट्या पद्धतीनं काढत असाल तर तुम्ही तिथेच पकडले जाऊ शकाल. कारण की तुम्हाला पुरावे देणं बंधनकारक आहे आता. 1 वर्षाच्या नंतर जी नोंद करत असाल तर तुम्हाला बाळाचा जन्म झाला असेल दवाखान्यामध्ये तिथला पुरावा असेल किंवा त्याच्या आई-वडिलांचे पुरावे असतील. हे अनेक असे पुरावे तुम्हाला देणं आहे, तेव्हाच तुमची नोंद होणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस यांच्या निबंधकांना जे काही जन्म नोंदची नोंद नसल्याबाबतचं प्रमाणपत्र तुम्हाला किंवा अनुपलब्धता प्रमाणपत्र दिलं. ते प्रमाणपत्र घेऊन तुम्ही जे काही असेल तर तुम्हाला दाखल करायचं आहे. दाखल करायच्या बाबत काय म्हणजे की मृत्यू नोंदणीच्या अनुपलब्धता प्रमाणपत्राच्या आधारे पारित करावयाच्या आदेशाबाबत तुम्ही जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा तालुका दंडाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या त्यांच्यासाठी तुम्हाला ते दाखल करणार आहात त्यांच्याकडे. त्याच्यानंतर त्यांनी काय करायची पद्धत आहे किंवा त्यांनी कोण्या पद्धतीने त्यांची तपासणी करायची आहे. असे जे काही अर्ज आलेले असतील त्यांनी हे संपूर्ण अर्ज अर्धन्यायिक पद्धतीचे स्वरूपाचे असल्याने त्यांची रीतसर नोंदणी करून आवश्यक कार्यपद्धती राबवणं हे त्यांच्यासाठी ठरणारच आहे. अर्जदाराकडून जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत व निबंधकाद्वारे प्राप्त झालेला प्रस्ताव हा जिल्हा दंडाधिकारी तसेच उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी असेल यांना जो काही त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी असेल त्यांच्याकडे त्यांनी 15 दिवसाचे जाहीर प्रकटन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये तुमच्या ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये किंवा संबंधित जन्म मृत्यू निबंधक यांचे कार्यालयामध्ये किंवा इतर कार्यालयामध्ये स्थानिक वृत्तपत्रामध्ये अर्जदाराच्या स्वखर्चाने प्रसिद्ध करावयाचं आहे. तसेच अर्जदाराच्या जे काही विलंबाच्या ह्याच्यामुळे जन्म मृत्यूची नोंदणीच्या अनुषंगाने काही गोष्टी त्यांना पुरावे सुद्धा त्यांच्याकडून मागून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पाहू शकता की जन्माच्या अनुषंगानं जर पाहिलं तर जसं जन्म झाल्यानंतर रुग्णालयामध्येच्या नोंदीचं असेल किंवा लसीकरण दिलं जातं तेव्हा पीसी लस काढली जाते ते प्रमाणपत्र त्यांच्याकडे किंवा ते काढल्याचा पुरावा किंवा मृत्यू झाला असेल तर त्यांचं शवविच्छेदन अहवाल म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट किंवा प्रथम खबरी अहवाल किंवा रुग्णालयातील इतर कागदपत्रे किंवा शैक्षणिक पुराव्यामध्ये जर पाहिलं तर मुलगाचं आता 1 वर्षाचं झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय असेल तर शाळेचा प्रवेश निर्गम रजिस्टर असेल, उतारा असेल, बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला मागून घेणं गरजेचं आहे. रहिवाशा पुराव्यामध्ये जर पाहिलं तर मालमत्ता कराची पावती वडिलांची त्याच्या असेल, घरच्यांची पाणीपट्टी असेल, वीज बिल असेल किंवा मालमत्तेचे पुरावे जर पाहिलं तर 7/12 उतारा किंवा 8 उतारा किंवा वारस नोंदीची फेरफार असेल किंवा मिळकत उतारा, नोंदणीकृत जे काय असेल ते असे पुरावा. ओळखीचा पुरावा जर पाहायचा असेल तर वाहन परवाना असेल त्याच्यामध्ये, मतदान ओळखपत्र असेल किंवा पारपत्र म्हणजे पासपोर्ट असेल किंवा आधार कार्ड किंवा बँक, पोस्ट खाते असेल, पॅन कार्ड, जॉब कार्ड किंवा कौटुंबिक पुरावे जर पाहिलं तर परिवारामधील सदस्यांचं जे काही जन्म प्रमाणपत्र कुणाचं शिधापत्रिका असेल, कुणाचं विवाह प्रमाणपत्र असेल, अशा प्राप्त अर्जाच्या सोबतच त्यांना उपरोक्त कागदपत्र बनावट किंवा अवैध नसल्याबाबतची सुद्धा त्यांना पडताळणी सत्य असल्याच्या बाबतची पडताळणी करून घेणं आवश्यक आहे. आणि या कार्यालयाकडून बाबतच्या पडताळणीचे लेखी अभिप्राय हे 15 दिवसाच्या आत मागविण्यात यावेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. अर्जदाराचं जे काही स्वघोषणा असेल किंवा शपथपत्र देणार आहेत त्यांनी त्याच्यावर 2 स्थानिक नागरिकांच्या म्हणजे प्रतिष्ठित नागरिक जसं पोलीस पाटील असेल किंवा विशेष कार्यकारी अधिकारी असेल किंवा तंटामुक्ती अध्यक्ष असेल किंवा राजपत्रित अधिकारी असेल यांचे साक्षीदार म्हणून त्यावर सही असणं गरजेचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा जे काही विलंबाबाबतच्या नोंदणीबाबतचा निर्णय घेताना त्यांच्या जन्माच्या वेळी कुटुंबाच्या रहिवासातील कुटुंबातील सदस्याचे जन्माचे पुरावे असतील किंवा इतर पुरावे हे अर्जदाराने जन्म झाल्यापासून ते विलंबाच्या जन्म नोंदीच्या अनुषंगाने अर्ज सादर करेपर्यंतच्या कालावधीत कुठे कुठे वास्तव्य केलं होतं याचे सुद्धा पुरावे तुम्हाला देणं तिथं अर्जदाराला बंधनकारक असणार आहे. तसेच अर्जदाराच्या स्थानिक रहिवासाच्या बाबतीच्या ठिकाणी जर तलाठी असेल, ग्रामसेवक असेल यांच्यामार्फत स्थानिक चौकशी पंचनामा सुद्धा करून वस्तुस्थिती काय आहे ते सुद्धा अहवाल मागवण्यात त्यांनी घ्यायचा आहे. तसेच अर्जदाराच्या स्थानिक स्वराज्य जन्माच्या ठिकाणी असेल किंवा रहिवाशाचा पुरावा ही चौकशी सुद्धा ती पोलीस विभागाकडून मागवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये. तसेच अनेक त्याच्यामध्ये अर्जदाराच्या शाळेतील दाखला असेल, पॅन कार्ड हे कागदपत्र सुद्धा नॉन क्रिमिनल तर म्हणा किंवा शाळेमध्ये नोंदवलेली जन्मतारीख असेल हे सुद्धा पुरावे त्यांच्याकडे मागून घेणे गरजेचंच आहे. जन्म मृत्यूची नोंदीच्या अनुषंगाने तत्कालीन पुरावे जसे रुग्णालयातील पुरावे, रहिवासी पुरावे, कुटुंबातील अन्य सदस्याचे जन्माचे पुरावे किंवा रहिवाशा पुराव्यास अत्यावश्यक असलेल्या त्यांचे किंवा कौटुंबिक नातेसंबंधातील तपासूनच अशा व्यक्तींना जन्म मृत्यूच्या विलंबनाने नोंद घेण्याबाबत जे काही आदेशित आहेत ते आवश्यक करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जे काही जाहीर प्रकटन करून त्यांच्या ना हरकती वगैरे मागून घेणं किंवा कुणाची तक्रार काय आहे का अनुषंगाने उपलब्ध कागदपत्र पुरावे यांची सुनावणी घेऊन विलंबाच्या जन्म मृत्यू प्रमाणपत्राच्या नोंदणीच्या सिद्धतेबाबत सविस्तर आदेश पारित करावा व आदेशाची प्रत निबंधकाला अग्रेषित करावी यावी. ज्या प्रकरणी नोंदणी घेण्यासाठी सबळ पुरावे नसतील, खोटे व बनावटीचे पुरावे सादर करून निदर्शनास आल्यावर अशा प्रकारे लगेच पारित आदेश करून
त्याबाबतची काळजी तत्काळ पोलीस विभागाला कळवण्यात यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरील अर्जदाराविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला जर हा जी-आर सविस्तर पाहिजे असेल तर हा दिनांक तुम्ही जी-आर पाहू शकता, की पहिलेचा जर जी-आर आहे तो 12 मार्च 2025 रोजी आणि आजचा जी-आर जो निर्गमित झालेला आहे तो जी-आर जर पाहिलात तर 29 मे 2025 रोजीचा हा तेच जे काही नियम दिलेले आहेत ते काटेकोरपणे पालन करावं अशा संदर्भातील हा जी-आर काढण्यात आलेला आहे. आणि हे जर तुम्हाला जी-आर संपूर्ण पाहायचे असतील सविस्तर तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.